हे आहे स्वप्नील देवडे, तुमच्या सर्वांचा लाकडा लाकडा लाडका एम.एच बॅकपॅकर. स्वप्नीलने भरपूर यात्रा केल्यात. त्यातली सर्वात फेमस यात्रा म्हणलं तर नेपाळ, भूटान आणि म्यानमार यात्रा. जवळपास 104 दिवसाची यात्रा केल्यानंतर तो घरी आला होता. तर त्यावेळेस भरपूर लांब यात्रा केली, भरपूर त्याने कष्ट केले, लय कष्ट केले, लय स्ट्रगल केलाय. विचार करून बोला तुला काय विचार करायचा आहे, मी देईल ते बोलतो. तर मित्रांनो, आता नवीन ट्रिपला जायचं म्हणतोय. तर नवीन ट्रिप घेतली नाही, भारतात नाही, बाहेर देशात जाणार आहे म्हणतोय. तर बाहेर देशात कुठं जाणार आहे काय सांगितलं नाही, पण तिकीट बुक केलं आहे भाऊने. महिनाभरासाठी बाहेर देशात पण जाणार आहे. तर कुठं जाणार आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. किंवा आता लगेच व्हिडिओ टाकणार आहे पुढचा, कुठल्या देशात जाणार आहे, किती दिवसासाठी जाणार आहे. महिन्यासाठी. अरे बापरे, महिनाभर तिकडे थांबणार आहे. हा लय कुठं नसतंय, तुला माहिती का? आधी बसला का तू फ्लाईट मध्ये कधी? नाही बसलो. पहिल्यांदाच बसणार. पिझ्झा बिझा तसलं माहिती का? माहिती तिथं सगळं. गेल्या हॉटेल बुट्टील बुक करायला लागतं आधी, तेव्हा तिकीट देतात. माहिती सगळं. टूर कंपनीवर गेलं ना तर सगळं ते पॅकेज करून देतात. तू एकटाच जाणार आहे म्हणल्यावर आधीच सगळं करायला लागेल. मग काय नाही. काय सांगशील मित्रांना? काय नाही मित्रांनो, तुम्हाला पाहिजे असेल तर फॉलो नक्की करा. सपोर्ट करा मित्रांनो. सपोर्ट चांगला तुम्ही दिला मागच्या वेळेस, तसाच सपोर्ट राहू द्या. आणि ह्या ट्रिपचा जर तुम्हाला साथीदार व्हायचा असेल तर सपोर्ट करा. काय अजून? काय नाही. तर मित्रांनो, आपली पूर्ण प्रवास पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर स्वप्नील देवडे सर्च करू शकता. नाही तर यूट्यूबवर एम.एच बॅकपॅकर म्हणून सर्च केलं तरी चालत. स्वप्नील देवडे सर्च केलं ना कुठं तरी तुम्हाला भेटून जाईल आपला चॅनल, काय अडचण नाही. आणि तुम्हाला भारी मार्च महिन्यापासून आपली नवीन प्रवास चालू होते. तो प्रवास एकदम भारी राहणार आहे. तुम्हाला तो आवडेल पाहिला, कारण महाराष्ट्रातले खूप कमी लोक आहेत जे विदेशात जाऊन व्हिडिओ बनवतात. आणि तुमचा भाऊ एकदम देशी पद्धतीने विदेशात जाऊन व्हिडिओ बनवणं आहे, ते तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे व्हिडिओ बनवणारे आहेत पण ते सगळे हिंदीमध्ये बनवतात. आणि आपल्या भाषेमध्ये आपल्यातला माणूस एक जाऊन तिथं व्हिडिओ बनवणार आहे. तर नक्कीच आपल्याला चांगल्या रीतीने समजेल, किंवा आपण पण तेव्हा गेल्यानंतर आपण पण जाऊन येऊ शकतो. अशा काही पद्धतीचं होणार आहे ना. आता भरपूर साऱ्या लोकांना टू व्हीलरवर फिरायची भीती वाटत होती. मला पाहून आता भरपूर सारे लोक फिरायला लागलेत. माझ्यासारखे नाही फिरत, कारण त्याला मेन म्हणजे तुमच्या शरीराने पण साथ दिली पाहिजे, फायनान्शियली पण ह्याच्यावर लय खर्च आहे टू व्हीलरवर. तरी लोक जवळपास जी लोक फिरतच नव्हती टू व्हीलरवर, ते आता जवळपासची फिरायला लागलेत. समजा कोणी गुजरातला जाते, कोणी मध्य प्रदेशला जाते, कोणी गोव्याला जाते, कोणी महाराष्ट्रातच फिरत नव्हते बाबा. तिकडं विदर्भातली लोक आहेत त्यांना नाही, इकडं पश्चिम महाराष्ट्रात यायचं म्हणलं तरी लांब वाटत होतं टू व्हीलरवर. तर आता फिरायला लागले टू व्हीलरवर, अशा प्रकारे आहे. मित्रांनो, तर तुमचा भाऊ जाणार इंटरनॅशनल ट्रिपला बोंग विमानाने. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.